घरगुती गॅस सिलेंडरनी सगळ्यांची हवा काढून घेतली. कारण गॅस दरवाढ तर झाली, परंतु घरगुती सिलेंडर मिळणं सुद्धा झाला. राज्य सरकारने निर्णय घेतला की जर कुठल्या पुरवठादार एजन्सीने सिलेंडरचा स्टॉक करून लोकांना छळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मेस्मा लावू. पश्चिम आशियाई देशामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती असल्यामुळं, युद्धाचे ढग असल्यामुळं कदाचित गॅस सिलेंडरच्या त्या सगळ्या किमती वाढवून किंवा स्टॉक करून तुटवडा निर्माण करून लोकांना छळण्याचं काम होईल. पण कंपन्यांकडून एक मेसेज आलाय गोंडस की अजिबात आपल्याकडं टंचाई नाही, उलट मुबलक गॅस सिलेंडरचा पुरवठा होईल एवढा सिलेंडर साठा आहे. पण लक्षात ठेवा, इकडे लक्ष द्या, हॉटेल्स असतील किंवा मोठे मोठे रेस्टॉरंट असतील, छोटे मोठे हातावर पोट भरणारे हातगड्यांपासून सगळे हॉटेल व्यावसायिक असतील, या सगळ्यांचं मात्र या महागाईमुळे व्यावसायिक सिलेंडर ज्या पद्धतीनं महागलं जाईल, कंबरडं मोडलं गेलेलं आहे. राज्य सरकार जसं या पुरवठा कंपन्यांवर जर पिळवणूक झाली लोकांची, मेस्मा लावेल, तसं गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा ताकदीनं प्रयत्न करावा. अन्यथा लोक परेशान झाले तर सरकारला सुद्धा परेशान केल्याशिवाय राहणार नाही. कारण घरात जर नाही अन्न शिजलं, पोटात नाही 4 घास गेले, लोकांनी खायचं कसं, जगायचं कसं आणि राहायचं कसं, हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. दुर्लक्ष करू नका. व्हिडिओ तितकाच महत्वाचा आहे जितका सिलेंडर महत्वाचा आहे. जागरूक राहूया. जय शिवराय.